मीरकट हा अतिशय गोंडस छोटा प्राणी आहे। मीरकट हा मुंगूस कुटुंबातील लहान सस्तन प्राणी आहे। हा दक्षिण आफ्रिकेतील वाळवंट आणि गवताळ प्रदेशातील आहे। मीरकट त्याच्या विशिष्ट देखाव्यासाठी सडपातळ शरीर, लांब शेपटी आणि मागच्या पायांवर उभे राहण्याच्या त्याच्या सवयीसाठी ओळखला जातो। त्याच्या डोळ्याभोवती गडद, तपकिरी किंवा टॅन फर आणि वैशिष्ट्यपूर्ण गडद ठिपके असतात। मीरकट हा अत्यंत सामाजिक प्राणी आहे। तो जमाव किंवा कुळू नावाच्या मोठ्या गटांमध्ये राहतो। या गटांमध्ये मीरकट अन्नासाठी चारा घालण्यासाठी, बुरुज बांधण्यासाठी आणि त्याच्या प्रदेशाचे संरक्षण करण्यासाठी एकत्र काम करतो। त्याच्याकडे उत्कृष्ट संभाषण कौशल्य आहे आणि ते एकमेकांशी संवाद साधण्यासाठी विविध प्रकारच्या स्वरांचा वापर करतात। मीरकट हा कीटक, विंचू, लहान सरडे, साप, अंडी यांची शिकार करतो आणि खातो। तो मुळे आणि बल्ब देखील खातो। तो विंचू आणि सापांच्या विषापासून रोग प्रतिकारक आहे। तो कोरड्या भागात राहत असल्याने तो जे अन्न खातो त्यातून त्याला सर्व पाणी मिळते। तो दैनंदिन प्राणी आहे, म्हणजे तो दिवसा सर्वात जास्त सक्रिय असतो। मीरकट त्याच्या सतर्कतेसाठी आणि त्याच्या मागच्या पायांवर उभे राहण्याच्या त्याच्या सवयीसाठी प्रसिद्ध आहे। तो दक्षिण आफ्रिकेच्या शुष्क आणि अर्धशुष्क प्रदेशात राहतो। गरुड हे मीरकटची शिकार करतात, परंतु त्यांना धोका नाही। मीरकट आकाराने लहान आहे। तो 12 इंच उंच आणि 2 पाऊंड वजनाचा होऊ शकतो। मीरकट मॉब्स नावाच्या गटांमध्ये राहतो, ज्यामध्ये मीरकटची 2 ते 3 कुटुंबे असतात। एक जमाव एक बुरुज सामायिक करतो। तो अत्यंत सामाजिक प्राणी आहे आणि त्याला एकमेकांमध्ये खेळायला आवडते। जेव्हा तो शिकार करतो तेव्हा काही सदस्य भक्षकांचा शोध घेतात, तर काही शिकार करण्याच्या धोरणावर काम करतात। धोक्याच्या बाबतीत मीरकट विशिष्ट ध्वनी वापरून कळपातील इतर सदस्यांना सावध करतो। मीरकट हा प्रादेशिक प्राणी आहे। त्याच्या प्रदेशाचा सरासरी आकार 4 चौरस मैल आहे। तो संपूर्ण प्रदेशात खड्डे खणतो आणि धोक्याच्या वेळी त्याचा निवारा म्हणून वापर करतो। मीरकटमध्ये उत्कृष्ट दृष्टी, वास आणि श्रवण शक्ती असते। तो त्याच्या वातावरणाचे सर्वेक्षण करत असताना त्याच्या मागच्या पायावर उभे राहतो। मादी मीरकट आपल्या बाळाला उभे राहून दूध पाजू शकतात। मीरकट पावसाळ्यात सोबती करतो। मादी मीरकट 2 ते 5 पिल्लांना जन्म देते, जे केसहीन, आंधळे आहे आणि त्यांचे कान बंद आहेत। पिल्ले घट्ट अन्न खाण्यास तयार होईपर्यंत काही आठवडे त्याच्या आईसोबत बुरशीत राहतात। प्रौढ मीरकट त्याच्या पिल्लांची काळजी घेतो। प्रौढ मीरकट तरुणांना काय खायचे ते शिकवतो। तरुण मीरकट भक्षकांना घाबरतो आणि विमानाच्या नजरेतही तो बुरुजांमध्ये लपतो। मीरकट जंगलात 10 वर्षांपर्यंत आणि बंदिवासात 13 वर्षांपर्यंत जगतो।